वानाडोंगरीतील विविध नागरी समस्यांबाबत नगर परिषदेला निवेदन. सिटी इंडिया मराठी न्यूज नागपूर. उपसंपादक रवींद्र खेडकर. हिंगणा. वानाडोंगरी येथील सामाजिक कार्यकर्ते देवचंदजी काळे व त्यांचे सहकारी समाधान माने, वानाडोंगरी शहर प्रमुख उभाटा यांनी प्रभाग क्रमांक 12 मधील विविध प्रलंबित नागरी समस्यांकडे लक्ष वेधत मुख्याधिकारी तथा नगर प्रशासन अधिकारी, नगर अध्यक्ष सुनंदाताई बागडे, नगर परिषद वानाडोंगरी यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात नवजीवन कॉलनी बोर्ड ते तिवारी यांच्या घरापर्यंत तसेच देवचंद काळे यांच्या घरापासून काटोले गुरुजी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच स्वामी विवेकानंद लायब्ररी समोरील सुरक्षा भिंत नसल्याने विद्यार्थ्यांना व नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी लवकरात लवकर सुरक्षा भिंत उभी करावी व लायब्ररीमध्ये 24 तास सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे, कारण तिथे मुलं रात्री उशिरापर्यंत अभ्यास करतात. तिथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व मुलींच्या सुरक्षेच्या उद्देशाने हा मुद्दा मांडण्यात आला. अशा मागण्या नगर अध्यक्षांपुढे करण्यात आल्या आहेत. नागरिकांकडून नवीन नळ कनेक्शनसाठी शुल्क भरूनही अनेकांना अद्याप नळ जोडणी मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करून तातडीने नळ कनेक्शन देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय नाग मंदिर ते उके यांच्या घरापर्यंत सांडपाणी नालीची सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच महाराष्ट्र चौकात अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करून वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. त्यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. श्यामराव चरपे, नानाजी जोशी, विनोद धारपुरे, सुनील घालनी, हेमराज काटोले, अशोक इंगळे, वसंतराव शहाकारकर, रमेश खानोलकर, स्वप्नील मानकर, दशरथ कारेमोरे, दिलीप देशमुख या सर्व मागण्यावर नगर परिषद प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा नगर परिषदेसमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते देवचंदजी काळे यांनी दिला आहे. तसेच समाधानजी माने यांनी प्रशासनाने गांभीर्याने याकडे लक्ष द्यावे व महिला सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे, ही विनंती केली.